नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना. आज परत तुमच्याबरोबर स्वस्तात मस्त असे स्टेटमेंटने आलो आहे. आजचा येण्याचा विषय आहे उन्हाळ्यात ह्या वातावरणात मल्चिंग पेपरवर मिरची, टोमॅटो किंवा भाजीपाला पीक घेतल्यानंतर कशी काळजी घ्यावा और काय उपाययोजना केली पाहिजे, जेणेकरून जो उन्हाचा चटका बसतो झाडाला प्रारंभिक स्टेजमध्ये, जो उन्हाचा चटका बसतो त्याच्यापासून बचाव कसा करता येईल याच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, बऱ्याचशा मंडळीला प्रॉब्लेम येतोय की झाड लावल्यानंतर पेपरचा चटका, हीट खूप आहे, टेम्परेचर खूप खतरनाक असल्यामुळे उन्हाचा चटका बसतोय आणि त्याच्यापासून झाडं बऱ्यापैकी डॅमेज होत आहे. तर मित्रांनो, अशा वेळेस आपण काय उपाय न करू शकतो याच्यावर आजचा व्हिडिओ आपण बनवतोय. आता बऱ्याचशा मंडळीची मिरची, टोमॅटो लागवडीची लगबग आहे आणि लेबर अभावी किंवा डेव्हलपमेंटच्या काही कारणास्तव बरीचशी मंडळी म्हणजे 90% शेतकरी बांधव हे पेपरला महत्त्व देतात. पेपरवर टमाटे लावायकडे त्यांचा जास्त कल असतो. तो योग्य पण आहे, अयोग्य तर नाही म्हणू शकत आपण, कारण ॲव्हरेजमध्ये खूप सारा फरक पडतो. ॲव्हरेज खूप छान भेटतं. त्याच्यानंतर निंदणी, टोपणी, डेव्हलपमेंट ह्या सर्व ज्या गोष्टी आल्या ते पेपर शिवाय शक्य होत नाही. तर मित्रांनो, पेपर टाकताना चांगल्या कंपनीचं, मी कंपनीचे स्पेसिफिक कुठल्याच कंपनीचं नाव सांगणार नाही, पण एक चांगल्या कंपनीचा मल्चिंग घ्या. शक्यतोवर 25 मायक्रॉन, प्रॉपर 25 मायक्रॉन असेल असंच पेपर वापरा. बरेचसे मल्चिंग पेपर मायक्रॉनमध्ये बरेचसे शेतकरी मंडळी कंपन्या किंवा कोणी थोडंसं गोळ करतात, त्याच्यामुळे प्रॉपर 25 मायक्रॉन, 2 रुपये वाढवा जातील, पण 25 मायक्रॉनचाच पेपर वापरण्याला प्राधान्य द्या. पेपर टाकताना पूर्ण जमीन भुसभुशीत असली पाहिजे. बेड पाडताना पूर्ण बेड परफेक्ट पडला पाहिजे, ढेकूळ वगैरे नको. पेपर टाकताना हा जो बेड आहे याला पूर्ण असा पेपर पूर्ण बसल, चिटकून बसल अशा पद्धतीने टाका, म्हणजे घट्ट पेपर बसवा. पेपर घट्ट बसवा. पेपरला होल पाडण्याच्या आधी एक पोटभर पाणी द्या. पेपरला होल पाडण्याच्या आधी एक पोटभर पाणी द्या आणि नंतर पेपरला होल पाडा. त्याचं कारण काय, जमिनीत जो गारवा तयार होईल, पेपरच्या होल मारायच्या आधी जो गारवा तयार होईल तो चांगला राहील. आणि पाणी सोडताना त्याच्याबरोबर जर तुम्ही ट्रायकोड्रामा, सुडोमोनास आणि कालीचक्र वगैरे, IPLचं कालीचक्र वगैरे अशा प्रोडक्ट जर सोडले तर चांगलं राहील पाणी सोडताना. म्हणजे नंतर जे तुम्हाला हुमणी, आळी त्रास देणारे किंवा ती बुरशी त्रास देणारे त्याच्यापासून बचाव होऊ शकतो, चांगला बचाव होईल. लागवडीच्या आधी तुम्ही जे पहिलं पाणी देताना फुल पाणी देऊन टाका आणि त्याच्याबरोबर तुम्ही ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि कालीचक्र देऊन टाका. ओके. आणि मित्रांनो, होल पाडताना बरीचशी मंडळी होल 2 इंची 1.5 इंची पाडते, पण ह्या अशा वातावरणात किंवा ह्या पिरियडमध्ये होल पाडताना 3 इंची पाईपाचा होल पाडा, म्हणजे तो पेस मोठा असतो आणि त्याच्यामुळे जास्त चटका बसत नाही. 2 इंचीमध्ये पेस कमी असल्यामुळे चटका लवकर बसतो. आता बऱ्याचशा मंडळीने 2 इंची होल पाडून ग्लास लावले तरी काही काहींना प्रॉब्लेम जाणवले. तर मग पेपर व्यवस्थित बेड पाडून, ज्याच्यात बारीक बेड पाडून, म्हणजे ज्यात ढेकळं वगैरे नको, काय म्हणतो आपण, पेपर उचलून राहायला नको, पूर्ण बेडला चिटकून असलेला पाहिजे पेपर. 25 मायक्रॉनचा पेपर पूर्ण चिटकून असला पाहिजे. होल पाडायच्या आधी ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, कालीचक्र त्याच्याबरोबर सोडा आणि मग होल पाडा. होल पाडताना 3 इंची पाईपाचे होल पाडा, जेणेकरून फूल मोठं येईल. ओके. आणि टोमॅटो, मिरची लावल्यानंतर लगेचच जो ग्लास येतो आपला
चहा पिण्याचा जो ग्लास येतो तो ग्लास मी समथिंग मागच्या 1 महिन्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तो ग्लास कसा लावायचा ते दाखवलं होतं. टोमॅटोच्या एका प्लॉटमध्ये ग्लास लावलेले होते आपण. ते ग्लास लावायचे. ग्लास घेताना मोठा ग्लास घ्या, कारण आता बरीचशी मंडळी म्हणते की ग्लास लावणं आणि तो खर्च. पण मग एक रोप कमीत कमी ₹1.20, ₹1.30, ₹1.40 किंवा ₹1.50 आणतो. गुणिले एकरमध्ये 60 बी प्लांट खराब झाले, 60 बी प्लांट खराब झाले तरी बऱ्यापैकी ग्लासाची किंमत सुटून जाते त्याच्यामुळे ग्लास लावलेला योग्य राहील. मित्रांनो, टोमॅटो मिरची लावल्यानंतर ग्लास लावा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एकरी 3 लिटर ताक, 3 ते 4 लिटर ताक आणि गुळ सोडा. त्याच्याबरोबर तुम्ही रॅली गोल्ड घ्यायचं असेल तुम्हाला घेऊ शकता. गुळ आणि ताक पाण्यातून सोडा. आणि समजा तुम्ही एकच पीक घेणार असाल त्या पेपरवर, झिगझॅग पद्धतीने तुम्ही पेपर लावणार असाल, तर तुम्ही समजा हा पेपर टाकलाय, हा पेपर तुमचं एक होल इथं पडणार आहे, एक होल इथं पडणार आहे, एक होल इथं पडणार आहे. जर ह्या मध्यवरंब्यामध्ये तुम्ही जर एक होल पाडून दिलं, 2-2, 2.5 फुटावर एक होल पाडून दिलं, तर त्याचाही फायदा तुम्हाला होईल की वाफ निघून जाईल, ती डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल वाफ, पण ती डायरेक्ट झाडावर येणार नाही. आणि मित्रांनो, पेपर टाकताना पेपरवाल्यांना सांगा, पेपर जो टाकतोय त्याला सांगा की तुम्ही एक 5-5 फुटावर माती आडवी माती टाका, एक पावडी भरून त्या पेपरच्या वरती माती टाका, म्हणजे पेपर वर्क होणार नाही. ही एक काळजी घ्या, पेपर हल्ला नाही पाहिजे. पेपर फिक्स जर बसला तर तुमचे प्रॉब्लेम येणार नाही. तर पेपर वर्क होऊ नये म्हणून 2-2, 2.5 फुटावर हा पेपर आहे, इथे झाड लावलंय, इथे 2.5 फुटावर अशी तिरपी माती टाकायची, परत 2-2.5-3 फुटावर किंवा 5 फुटावर अशी तिरपी माती टाकायची, परत इथे तिरपी माती टाकायची, असं 5-5 फुटावर तिरपी माती टाका, म्हणजे पेपर वर्क होणार नाही. जेवढा पेपर वर्क होणार नाही तेवढी वाफ झाडाला लागणार नाही. ते काय काळजी घ्यायची, पेपर बेड पाडताना एकदम भुसभुशीत माती ढेकळं वगैरे नको. पेपर घट्ट बसला पाहिजे. पेपरला होल पाडण्याच्या आधीच ट्रायकोडर्मा सुडोमोनास कालीचक्र सांगितलं, पोटभर पाणी द्या आणि ते सोडून द्या, आणि दिल्यानंतर होल पाडा. थोडीशी तकलीफ होईल, कारण होल पाडताना जमीन ओली असल्यामुळे थोडेसे जिथे 5 होल पडणार आहे तिथे त्या गरम जे असतं ते लवकर गार होईल, त्याच्यामुळे कमी होल पडणार आहे. पण मग पर्याय नाही, ग्लास लावा. दुसऱ्या दिवशी ताक आणि गुळ सोडा. ही काळजी घ्या. पेपरवर जागेवर माती टाका, म्हणजे पेपर हलणार नाही. याच्यामुळे तुमचा बऱ्यापैकी फायदा होणार आहे. आणि आपण जो सांगितलं की मध्यभागात हा झिगझॅग पद्धतीने लावल्यानंतर पेपरच्या मध्यभागात तुम्ही एक होल पाडा. ते 2 इंची राहिले तरी चालेल ते होल, किंवा 3 इंची राहिले तरी काही अडचण नाही. ते जिथे झाडं लावणार आहे, झाडं लावणार आहे त्याचं 2-2, 2.5 फुटावर मध्यभागात एक होल पाडून द्या, म्हणजे ती हवा पास होऊन जाईल. ग्लास लावा. ग्लास लावताना मोठे लावा, म्हणजे पेपरचा चटका झाडाला बसणार नाही. एवढ्या काळजी घ्या. बऱ्यापैकी तुमचा जो प्रारंभिक डंपिंग आहे, प्रारंभिक मर आहे, माझा तरी अंदाज ह्या गोष्टी जर फॉलो केल्यानंतर तुम्हाला नाही 100% पण 70% तरी फायदा होणार आहे. ह्या माझ्या प्रॅक्टिसमधल्या आहेत. मी स्वतः प्रॅक्टिस पाहिलेल्या किंवा प्रॅक्टिस घेतलेल्या मी स्वतः घरी केलेल्या या प्रॅक्टिसेस आहेत. त्याच्यापासून मला जो फायदा झाला मी तो तुमच्यापर्यंत शेअर करतो. तुम्हाला कितपत योग्य वाटलं, ज्याला योग्य वाटलं त्यांनी घ्या, ज्याला नाही योग्य वाटलं त्यांची, ज्यांना योग्य वाटत नसेल त्याची मी माफी मागतो, पण ज्याला योग्य वाटलं त्यांनी घ्या. नक्कीच तुमचा फायदा होईल असं मला अंदाज आहे. जी मंडळी आता टोमॅटो लावते त्यांनी आपली एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, स्वस्तात मस्त जा. जास्त महागच्या नादी लागू नका. आत्ताच्या लागवडीवाल्यांनी तरी का लागू नका ते पुढील येणारा काळ, कारण वातावरण आहे, पण मग स्वस्तात पण प्लॉटच चांगले होतात. स्वस्तात मस्त या कन्सेप्टने बऱ्याच लोकांना थोडंसं वेगळं वाटतं, पण स्वस्तात मस्त 100% असतं. मी आजपर्यंत 10 वर्षात अनुभव घेतला, मला 11 वर्ष पूर्ण होत आहेत.
मी अनुभव घेतला, मला चांगले रिझल्ट आले. मित्रांनो, ह्या अशा पद्धतीने तुम्ही पेपरचे सहज आज एक मला वाटलं की बरेचसे म्हणजे पेपर टाकते मी, आज फिरलो तर ह्या गोष्टींची पुढे तकलीफ होणार आहे. पेपर टाकल्यानंतर काय काय तकलीफ होणार त्याच्यावर आधीच तुम्हाला उपाययोजना काय करायची आहे सांगून ठेवल्या. तुम्ही फॉलो करा त्याला, ह्या गोष्टी फॉलो करा, तुम्हाला 100% फायदा होईल. तुम्हाला भाजीपाला पिकाबद्दल काही अडचण असेल, आपले ओम साईराम कृषी सेवा केंद्राचे भाजीपाला, टोमॅटो, मिरची वगैरे सर्व पिकाचे वेगळे वेगळे ग्रुप आहेत. तुम्हाला ज्या पिकाबद्दल माहिती लागेल त्या पिकाची तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज टाका, मी त्या ग्रुपची तुम्हाला लिंक टाकाल, तुम्ही लिंक टाकून आणि ग्रुपला जॉईन होऊ शकता. आपल्या ग्रुपचा प्रश्नोत्तरचा रोज प्रश्नोत्तर असतं आपल्या ग्रुपला, रोजच. असा एकही दिवस गेलेला नाही की तिथे प्रश्नोत्तर घेतली जात नाही. रात्री 8 ते 10 मध्ये प्रत्येक ग्रुपला प्रश्नोत्तर असतात. प्रत्येकाचा प्रश्नाचे उत्तर देण्याचे 100% प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला उत्तर देतोच. लोक समाधानी आहेत, मी पण समाधानी आनंदी आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण आली, माझं फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब, इंस्टाग्राम तुम्ही कुठेही रिप्लाय करू शकता, तुम्हाला उत्तर 100% मिळेल. मित्रांनो, फक्त कामाच्या धावपळीत कोणाचे फोन घेऊ शकत नाही, बरेचशी मंडळी फोन करते. सर्वांना एक विनंती असेल की माझ्या स्थानिक लोकांना, स्थानिक गिरायकाला मला बऱ्यापैकी टाइम द्यावा लागतो. मी तुम्हालाही टाइम देतो, तुम्हाला 8 ते 10 मध्ये टाइम देतो, पण दिवसभराचे जो टाइम आहे मी स्थानिक काउंटरला टाइम देता यावा म्हणून मला अर्जंट असेल तर फोन करा, जर अर्जंट नसेल तर मेसेज टाकून ठेवा, मी तुम्हाला उत्तर दिलंच. कोणाचा यदा कदाचित कामाच्या गडबडीत कोणाचा फोन उचलला गेला नसेल तर मी मनापासून माफी मागतो. तुम्ही मोठ्या मनाने माफ कराल ही अपेक्षा ठेवतो. बाकी तुम्हाला काय अडचणी आल्या आपले नंबर आहेतच. धन्यवाद.